आज अपनी छाप इस योयो हनी सिंह ने बॉलीवुड में छोड़ी है, इसमें कोई संदेह नहीं है। फिर एक बार अभय तैयार, काफी मशहूर और नामचीन खिलाड़ियों में से एक खिलाड़ी है अभय, दानिया से ओवर द विकेट। और ये गेंद वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में हवा में खेली और अजीत आउट होकर वापिस जा रहे। पहले विकेट का पतन हुआ है यहां पे विद नॉट आउट 7 धुले का। हॅलो, परी 11 नवी मुंबई, आपल्याला संघाला कुठे जायचं नाहीये। यानंतर आपली मॅच असेल जिंकणाऱ्या टीम सोबत, याची नोंद घ्या, कारण बँगलोरचा संघ नुकताच इथे दाखल झालाय, त्यामुळे तुमचीच मॅच इथे खेळवण्यात येईल, याची नोंद घ्या। परी 11 नवी मुंबई। संडी, ये जो अभय है ये कोई मामूली खिलाड़ी नहीं है। डीवाई पाटिल स्टेडियम जो है हमारे नवी मुंबई में, बहुत ही खूबसूरत स्टेडियम, उसमें ये क्रिकेट के गुर सिखाते हैं। एक कोच है और अच्छे फिजियो है, ऐसा कृणाल ने बताया। लेकिन मेरे ख्याल से सबसे बड़ी पहचान इस खिलाड़ी की क्रिकेट के जरिए, क्रिकेट का एक चमचमाता हुआ सितारा नवी मुंबई का अभय के फलस्वरूप मैदान के बीच में नजर आ रहा है। तो देखते हैं, नए बल्लेबाज आए हैं स्वप्निल परब विद नॉट 7 धुले के। धुले की टीम काफी दूर से यहां पे आई हुई है, उनका भी मैं आदरणीय संजय पाटिल मित्र मंडल की तरफ से हार्दिक 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 स्वागत करना चाहूंगा। एक शॉट थर्डमैन, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर, एक लॉन्ग ऑफ, ये ऑफ साइड का क्षेत्रक्षण। इस मर्तबा गेंद आने का इंतजार किया, रिवर्स स्वीप किया था और टॉपेज लगा और डीप कवर के क्षेत्र में क्षेत्रक्ष ने कैच लपक लिया और इस तरीके से विकेट का पतन हुआ है। मंच के ऊपर आमंत्रित किया जा रहा है शंकर पाटिल, मेरे आपसे गुजारिश है आप मंच के ऊपर आइए सर। कई सारे मेहमान मंच के ऊपर विराजमान हुए, उन सभी का फिर एक मर्तबा आदरणीय संजय पाटिल जी की तरफ से और तमाम नवी मुंबई के श्रोताओं की तरफ से मैं हार्दिक स्वागत करता हूं। तो इस तरीके से पहली ओवर में 2 सफलता यहां पे अभय ने ली है। और अगर देखा जाए सैंडी, पार्थ 11 रॉयल बोनकोड़े के टीम में उनका चयन क्यों हुआ है, इसका अच्छा उदाहरण यहां पे पेश किया है इस खिलाड़ी ने, जिनका नाम है अभय वाघमारे। एक बड़ा नाम है टेनिस के विश्व का नवी मुंबई का। फिर एक बार नए बल्लेबाज आए हैं मैदान के बीच में। कुल स्कोर है 6 रन 2 विकेटों के पतन के बाद विद और ये हैट्रिक यहां पे मुकम्मल की है अभय ने। उनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है और इस प्रतियोगिता की पहली हैट्रिक में अपना नाम यहां पे दर्ज किया है। और आदरणीय संजय पाटिल अंकल जी की तरफ से यहां पे अभय को 1000 रुपए का पारितोषिक की घोषणा की जा रही है। तो इस तरीके से तू चल मैं आया की रणनीति यहां पे इख्तियार किए हुए हैं विद नॉट 7 धुले के खिलाड़ी। उनको यहां पे खेल अच्छा करना होगा क्योंकि ये पहला मुकाबला है उनका और कुल 6 रन के कुल योग पे 3 विकेटों का पतन यहां पे हुआ है। सैंडी, प्रदीप खरोखर अचूक मारा, भेदक गोलंदाजी आणि MPL मध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये याच गोलंदाजाला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला होता। एक जबरदस्त जवळजवळ 100च्या वर धावा याने कुठलेल्या होत्या आणि तितकं जवळजवळ 15च्या वर 123 धावा असे कुणाल माहिती होतं आणि विकेट त्यांनी जवळजवळ 20च्या आसपास घेतलेले होते। हे सुपरली ऑलराउंडर बाय अभय वाघमारे। साजिद खान एक बड़ा नाम है टेनिस के विश्व का। देखते हैं किस तरीके की बल्लेबाजी ये साजिद खान यहां पे करने में सफल हो पाते हैं। गेंद आने का इंतजार किया, गेंद को कवर ड्राइव किया है, बैकफुट पे जाते हुए पंच कर दिया था। डीप कवर के क्षेत्र में गेंद जा रही है दंडाने हुई, उसके पीछे 2 क्षेत्ररक्षक है और गेंद चली गई यहां पे सीमा रेखा के पार 4 रन।
निकलता हुआ ये चौका 3 विकेटों के पतन के बाद संजय लीला बंसाली की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। नवी मुंबई क्या फिल्म बनाई है बाजीराव मस्तानी, हर तरफ इस फिल्म की तारीफ के ऊपर तारीफ हो रही है, इसमें कोई संदेह नहीं है। और अगर कोई फिल्म दूसरी 200-300 करोड़ का बिजनेस कर रही है तो ये जो बाजीराव मस्तानी है ये भी कहीं पे पछड़ी हुई नहीं है, इन्होंने भी 400 करोड़ का बिजनेस यहां पे किया है। और जो खास करके जो लैंग्वेज का इस्तेमाल किया गया है बाजीराव मस्तानी में, देखिए मराठी बंदा पर्वत जिस तरीके की हिंदी बोलते उस तरीके की हिंदी का इस्तेमाल इसमें किया गया है। और इसीलिए संजय लीला बंसाली ने जो ट्विटर के ऊपर ट्वीट किया था उसमें उन्होंने लिखा था कि 15 साल के मेरे करियर में मैंने इस तरीके की एक्टिंग, इस तरीके का अभिनय नहीं देखा है। देखिए संजय लीला बंसाली एक बड़ा नाम है हमारे बॉलीवुड का, उनके जरिए अगर ये ट्वीट हो रहा है तो इस फिल्म की जितनी भी सराहना की जाए नवी मुंबई उतनी कम है। फिर एक बार अब गेंदबाजी में परिवर्तन हुआ है, 1 ओवर की समाप्ति हुई है, कुल स्कोर है 10 रन 3 विकेटों के पतन के बाद विद नॉट आउट 7 धुले का। और दूर वाले छोर से मोहिंदर अमरनाथ छोर से गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए आ रहे स्वप्निल नाइक दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। उनके सामने है राहुल। पहली गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई और वाइड का इशारा किया एम्पायर ने, इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में, कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 11। छोटा कद जरूर है लेकिन प्रतिभाशाली खिलाड़ियों में से एक खिलाड़ी राहुल, और उतने ही तजुर्बा है इस गेंदबाज के नाम है स्वप्निल नाइक। गेंद आने का इंतजार किया, ये गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ ले आए थे, मिसफील्डिंग हुई, थर्ड मैन रीजन में गेंद जा रही है और 4 रन के लिए चली जाएगी। आउटफील्ड काफी तेज।
नॉट 7 के बल्लेबाज। अगर ये जो एवरेज है, अगर टेनिस क्रिकेट को देखा जाए, ये ओपन के मुकाबले, ओपन की स्पर्धा है, अगर इस तरीके के एवरेज से खेलेंगे तो ज्यादा रन मुकम्मल नहीं करेंगे, क्योंकि मेरे ख्याल से जल्द टॉप गियर में अपनी गाड़ी को लाना होगा यहाँ पे विद नॉट 7 को। कारण पहिले छेडलं होतं, कारण पूर्णपणे काल जे नवी मुंबईचे जेवढे खेळाडू खेळले होते, प्रदीप कुणाल, ते पूर्णपणे दडपणा स्पष्ट दिसत होते आणि दडपणामध्ये हाही संघ पूर्णपणे नवी मुंबईची फौज आहे। रती मारती या स्पर्धेमध्ये धुळे संघ व्यावसायिक क्रिकेटरला, व्यावसायिक संघाला एक तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न आहे। कारण दडपण जर जुगारलं तर त्यांचा नॅचरल जर गेम खेळला, त्याने पूर्णपणे त्यांचा नॅचरल गेम खेळला तर पूर्णपणे त्यांची जी गुणवत्ता आहे ती स्पष्ट फायदेशीर पडेल। किरण नाइक कल यहाँ पे आए हुए थे, संडे मेरे को नीचे मिले, उन्होंने मुझे कहा कि मेरे को थोड़ा सा काम है, मैं जल्दी घर की तरफ रुक कर रहा हूँ। लेकिन देखिए अच्छे अच्छे जो खिलाड़ी हैं उनके नाम निकाल के मेरे को दीजिए। अगले वर्ष जब आदरणीय संजय पाटिल जी की प्रतियोगिता होगी उसमें मैं एक टीम मेरे तरफ से खिलाऊंगा। देखिए बड़ी बात है सैंडी, कई सारे जो नवी मुंबई के जो क्रिकेट को चाहने वाले जो पैकर्स है, ये मन ही मन चाह रहे हैं कि संजय पाटिल जी के इस क्रिकेट प्रतियोगिता में मेरी तरफ से मेरी टीम मैदान में उतारू। कुल स्कोर है 16। गेंदबाजी का जिम्मा संभालने के लिए आ रहे हैं गेंदबाज रविंद्र और उनके सामने है बल्लेबाज राहुल। ये गेंद इस मर्तबा देखिए, ये जो खिलाड़ी है एक हाथ से विकलांग है, इनकी जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। रविकांत म्हात्रे सर यहाँ पे विराजमान है। रविकांत म्हात्रे सर, लाखन नाम का एक गेंदबाज मैंने देखा था जिनको मेरे ख्याल से 2 ही उंगलियां थी, और सिड़कों में जो क्रिकेट के मुकाबले होते थे उनको वहां पे मैंने देखा था। कौन से गांव के थे मुझे पता नहीं है, क्योंकि उस वक्त मेरी जो उम्र थी ये 10 वर्ष की थी, लेकिन उनका नाम आज तक इस छोटे से क्रिकेट कॉमेंटेटर के जहन में है। फिर एक बार इस ओवर की अगली गेंद फेंकने के लिए तैयार रविंद्र गेंदबाजी कर रहे, एक हैंडीकैप खिलाड़ी है। देखिए इस तरह से नहीं बोलना चाहिए, लेकिन क्या करे, एक नाम दिया है नरेंद्र मोदी जी ने, मेरी जो डायरी है उसमें दर्ज है, जैसे ही मैं वो डायरी खोल के देखूंगा तब उस तरह से नाम लूंगा। फिर एक बार इस ओवर की अगली गेंद रविंद्र गेंदबाजी कर रहे और ये बाहर की तरफ जाती हुई गेंद, और वाइट का इशारा कर रहे हैं एम्पायर। ये जो एम्पायर है इनका नाम है आशीष सालुंके। इनका अनोखा अंदाज है अपनी तरफ से गेंदों को वाइड कराने का, बहुत ही उम्दा अंदाज। कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 18 विद नॉट 7 का। ये गेंद इस मर्तबा साजिद खान ने गेंद को बैकफुट पे जाते हुए कलायु के सारे वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में खेला। अभय वाघमारे जिस ओर क्षेत्ररक्षण कर रहे और 1 रन दौड़ के अर्जित किया। इस तरीके से कुल स्कोर है 19। मेरे ख्याल से अब 21 दुक्के रन से कुछ भी नहीं होने वाला। अगर आप विद नॉट 7 धुले इस प्रतियोगिता में अगर आगे खेलना चाहते हो तो आपको 50-55 रन मुकम्मल करने होंगे। ये बहुत अच्छी गेंद थी, लेग ब्रेक होती हुई और बगैर एम्पायर के निर्णय की प्रतीक्षा करते हुए राहुल पैवेलियन की तरफ रुक कर रहे। एक अच्छी स्पोर्ट्समैन स्पिरिट यहां पे बताते हुए राहुल, विकेट का पतन हुआ है 4। कुल स्कोर है 19। हॅलो, तर रवींद्र हे गोलंदाजी केली होती। आपण पाहिलं होतं डोंबिवली विभागामध्ये कोल्हा गाव आहे, तिथला खेळाडू आहे आणि या खेळाडूने जरूर अपंग क्रिकेट दौरा ज्यावेळेस भारतीय संघाचा साऊथ आफ्रिकेमध्ये झाला होता, साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन 115 धावांची इनिंग हा खेळला होता आणि त्यानंतर या मैदानात जर तुम्ही विचार केला तर 3रं षटक टाकल्याने आतापर्यंत छाप सोडली या रवींद्रने। तो दिव्यांग इस नाम से पुकारा जाएगा जो भी इस तरह के खिलाड़ी है, ये दिव्यांग खिलाड़ी है। उनकी ये गेंद बहुत ही अच्छी गेंद थी, अंदर की तरफ ले आए थे। नए बल्लेबाज आए हैं राहुल के आउट होने के बाद निखिल पवार, और पूरी तरह से निखिल पवार को यहां पे बांध के रखा है। तो दिव्यांग कहा जाता है जो खास करके हैंडीकैप खिलाड़ी होते हैं उनके लिए। अच्छे शब्द का इस्तेमाल है मेरे ख्याल से। ये गेंद आने का इंतजार किया और इस गेंद को कवर के क्षेत्र में खेला। बहुत ही अच्छी गेंद थी, अंदर की तरफ लाए थे इस मर्तबा गेंदबाज
रविंद्र और इस तरीके से 1 रन दौड़ के अर्जित किया है। ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अब स्टार खिलाड़ी साजिद खान को यहां पे परिवर्तित कर रहे हैं वेद नॉट 7 के खिलाड़ी। कुल स्कोर है 21। ये तीसरा ओवर प्रगति पे गेंद कुल स्कोर है 20, माफ करिए, ये तीसरा ओवर प्रगति पे है। और इस मरतबा गेंद आने का इंतजार किया, फ्रंट फुट पे निकले, सफल होते हुए ऑफ स्टंप पे और गेंद को डीप कवर के क्षेत्र में खेला। उस ओर क्षेत्ररक्षक तैनात है और 1 रन दौड़ के अर्जित किया है दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से ओवर की समाप्ति हुई है। कुल स्कोर है 21 रन 3 ओवरों के समाप्ति के बाद। नॉट 7 वेद 11 धुले का टॉस जीता था पार्थ 11 रॉयल बोनकोडे के संग्राहक ने और पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया। प्रदीप, ज्या रवींद्र बद्दल आपण विकलांग या गोलंदाजाचे गोलंदाज केले त्याबद्दल आपण विकलांग का मतलब है सैंडी दिव्यांग। दिव्यांग दिव्यांग क्यों? देखिए, एक मंच पे मैं एंकरिंग कर रहा था, बहुत बड़ा इवेंट था और एक बंदा पर्वत था, वो बहुत अच्छा काम कर रहा था और जब मैंने उसको वहां पे पुकारा कि ये बेचारे विकलांग है, तब उसके पापा मेरे पास आए और मेरे को बोलने लगे कि मेरे बेटे को आपने विकलांग क्यों कहा। तो इस तरीके के कभी कभी होता है हादसा, लेकिन अब उसके लिए एक अच्छी पहल की हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने। उन्होंने कहा है कि अगर कोई विकलांग दिखता है तो उनको दिव्यांग कहिए। तर एक चांगला खेळाडू, कारण पूर्णपणे भागवत चंद्रशेखर जे चौकटी होती भारताची 1970 भागवत चंद्रशेखरचा आहेत तुम्ही बघितला तो थोडाफार अधूर होता। पूर्णपणे त्याच्या भागवत चंद्रशेखर चौकटी 1970 मध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या दौऱ्यावर जेरेस आणलं होतं। एक जबरदस्त गोलंदाज भागवत चंद्रशेखर, त्याचा एक चेंडू जवळजवळ 145 किलोमीटर पर आवर रिचर्स ना असं म्हटलेलं होतं। प्रदीप, बिल्कुल सैंडी, जब भारतीय टीम जब क्षेत्ररक्षण के लिए उतरती थी तब भागवत चंद्रशेखर से शुरुआत करती थी गेंदबाजी की। इसका मतलब यह हुआ कि उस जमाने के वो तेज गेंदबाज थे, हालांकि वो स्पिनर थे। जैसे ही यहाँ पे चौथा ओवर प्रगति पे हो, आइए अगला विवरण देने के लिए मराठी के मेरे साथी कमेंटेटर संतोष मात्रे सैंडी। थँक्यू प्रदीप। तर आपला दुसरा आणि संघाचं चौथं षटक अभय वाघमारे, चेंडू सुरेख चेंडू होता, एक अप्रतिम चेंडू, कुठेमध्ये रूम दिलेत नाही, कुठे चेंडूला मात्र स्विंग करण्यामध्ये यशस्वी होते। पुन्हा जाते बॉलिंग मार्कर, त्याचा एंड असेल बॉलिंग मार्कचा मोहिंदर अमरनाथ स्टँड असे पुणे 1983चा हा संघ पूर्णपणे स्टँड देऊन पूर्णपणे एक चांगलं काम केले। प्रदीप, अभय ओ फटका चांगला आहे, मधोमध घेतलाय आणि त्याला दिशा दिली सरळ वाईडीच मिड विकेटला। षटकार डीजे। थैंक यू डीजे। सैंडी, देखिए आपकी सोच क्रिकेट में अच्छी होनी चाहिए। जब अभय पहला ओवर फेंकने के लिए आए थे तब पैविलियन छोर से उन्होंने गेंदबाजी की थी और अब जब टीम की तरफ से वो चौथा ओवर अपनी तरफ से दूसरा ओवर फेंकने के लिए आए तब वो मोहिंदर अमरनाथ एंड से गेंदबाजी कर रहे हैं। तो इसका मतलब यह हुआ सैंडी, अगर आप क्रिकेट के कोच हो, आप कुछ क्रिकेट के गुर सिखा रहे हो किसी को, तो आपकी सोच अच्छी होनी चाहिए और ये सोच अभय में नजर आ रही है। फटका चांगला आहे, डीप लॉंगॉन लॉंगाच्या मरून सरळ चेंडू जातोय, छेद केलाय सीमा पार। एक षटकार आणि चौकार। डीजे या तुम्ही। तर साजिद खानचा खेळ फलंदाजी चांगले झाले, कारण आणि मग हाणामारीच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये एक चांगली फटकेबाजी। पुन्हा एकदा दिशा दिले स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे, येणार फील्ड करणार आणि फेकणार। तो म्हणतात दुसरी धाव घेण्याचा साजिद खानचा प्रयत्न होता, कारण स्ट्राईक जेणेकरून साजिद खानकडे आणि पंचांकडे दाद मागितलाय का कुठेतरी बॉडीला लागून या साजिद खानचा चेंडू मात्र अडला होता, परंतु पंच जे MCAचे ते पूर्णपणे भलीभांती समजतात प्रदीप का हा निर्णय कुठपर्यंत योग्य आहे। बिल्कुल सैंडी, शिव शक्ति पाले और बहुजन फेडरेशन नवी मुंबई दोनों टीम के संघनायक से मेरी गुजारिश है। 33 धावा लागलेले आहेत। पुन्हा एकदा लॉफ केलाय, सरळ चेंडू स्थिरावलाय, हातात जाते डीप लॉंग ऑनला आणि फलंदाज साजिद खानची खेळ संपुष्ट आहे। एंड ऑफ द साजिद खान इनिंग। परी 11 नवी मुंबई, यानंतर आपली मॅच आहे, लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला तयार राहायचं आहे। या सामन्यातला विजेता संघ तुमच्या समोर खेळेल। सम्माननीय नगर सेवक केशव जी मात्रे जी का मंच के ऊपर आगमन हुआ है। मैं उनका आदरणीय संजय पाटिल अंकल जी की तरफ से, संजय पाटिल मित्र मंडल की तरफ से हार्दिक स्वागत करता हूं। उनके समवेत है सम्माननीय आत्माराम जी
पाटिल सर, उनका भी मैं हार्दिक स्वागत करता हूं। सम्माननीय पीएसआई अलीम सर यहाँ पे आए हुए, उनका भी मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। माजिद सरोज भी यहाँ पे आए हुए, वाडेकर सर भी यहाँ पे आए हुए, उनका भी हार्दिक स्वागत। माजिद एक स्टार खिलाड़ी नवी मुंबई के, उनका भी हार्दिक स्वागत। थँक्यू सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। तो बरं ते चौथा षटक चालू आहे, चौथा षटक 5 चेंडूत समाप्त आहे। धावसंख्येला एक 5 गडी बाद 33 वर पहिल्यांदा फलंदाजी करताना वेद नॉट 7 थुले। पुढला चेंडू अभय वाघमारे, शॉट थर्ड मॅन, शॉट फाइन लेग, शॉट बॅकवर्ड पॉइंट डीप, एक्स्ट्रा कवर डीप, लॉंग ऑन लॉंग ऑफ, शॉट फाइन लेग, शॉट लेग अँड डीप स्क्वेअर लेग इज अनालिसिस फील्डिंग। अभय येतोय हवामध्ये चेंडू, खरी कसोटी असणार अभयची। ओ बराचसा प्रयास केला होता, कॉटन बाउंड घेण्याचा प्रयत्न फसलाय। एक धाव मिळते फलंदाजाला, एक धाव संख्येने धावसंख्या पोचले 5 गडी बाद 34 वर पहिल्यांदा फलंदाजी करताना वेद नॉट 7 जुळे। 4 षटक संपलेले, धावसंख्या मात्र 34, 5 गडी बाद असं पूर्णपणे अगेन्स्ट खेळताना पार्थ 11 नवी मुंबई हा संघ आहे पूर्णपणे सटीक गोलंदाजी आहे, पूर्णपणे लाईन बरकरार ठेवलेले आहे। अचूक मारावर जेरी सांडले नॉट 7 वेद धुळे संघाला। सम्माननीय केशव मात्रे अंकल इस नाम से जाने जाते हैं, सम्मानीय नगर सेवक है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोपर खेरने के, उनका सत्कार और सम्मान यहाँ पे किया जा रहा है। विलास जी पाटिल जी की तरफ से जोरदार तालियां बजाइए। ये दोनों अंकल की जोड़ी है, संजय पाटिल अंकल और केशव अंकल की, दोनों भी अपने अपने फन में माहिर ये अंकल। टाळ्या वाजवा मित्रांनो यांच्यासाठी। सम्माननीय शांताराम जी पाटिल सर यहाँ पे विराजमान हुए, आत्माराम जी पाटिल जी यहाँ पे विराजमान हुए, उनका भी सत्कार यहाँ पे किया जा रहा है शॉल और फूलों के गुलदस्ते के साथ। बहुत बहुत शुक्रिया सर। सम्माननीय पीएसआई वाडेकर सर यहाँ पे आए हुए, लेकिन खाकी वर्दी में नहीं है, सिविल वर्दी में, डरने की कोई बात नहीं है, उनका भी सत्कार यहाँ पे किया जा रहा है। पुलिस डिपार्टमेंट की वजह से हम लोग सुरक्षित है सर, क्या बात है। पुलिस डिपार्टमेंट चाहे नवी मुंबई पुलिस हो या फिर मेरे मुल्क की अखंड पुलिस हो, सत्कार किया जा रहा है। जोरदार तालियां बजाइए पीएसआई सर के लिए। थँक यू सर। शेवटचं अखेरचं षटक घेऊन येतो आणि चेंडूला मला लॉप करण्याचा प्रयत्न मध्ये बराचसा चेंडू हवेमध्ये आणि कोणतीही चूक मात्र हा भूषण गावण करत नाही। नवसाती फ्रॉम नवसाती दिवा। विजय 6वा हजरा बसतोय। पहिल्यांदा फलंदाजी करताना कोरेखोनेमध्ये अडचणी झाल्या, याचा पूर्णपणे श्रेय जाईल गोलंदाजाच्या एक लकीबला, एक लयबद्ध अशी गोलंदाजी आहे प्रदीप। बिल्कुल सैंडी सुरेश राणा सर और प्रेमनाथ पाटिल ये नवी मुंबई के क्रिकेट के जोहरी है, जोहरी यानी कि ये हीरे की तलाश में रहते हैं। और नवी मुंबई की टीम जहां जहां भी क्रिकेट खेलती है अपनी तरफ से टीम उतारते हैं, लेकिन ओपन में भी इनकी टीम उतरती है मैदान के बीच में। क्या बात है प्रदीप। 6 गडी बाद धावसंख्या 34, अखेरचा हाणामारचं षटक चालू तो घेऊन आलाय भूषण गावण। शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, शॉट बैकवर्ड गली म्हणणे, शॉट बैकवर्ड पॉइंट डीप, कवर पॉइंट अँड डीप, लॉंग ऑफ डीप स्क्वेअर लेग, लेफ्ट हँड राउंड द विकेट। फुलटॉस आणि फुलटॉसला मात्र इथे समान आहे। चेंडू 1 टप्पा बाउन्स क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन्स, डीप स्क्वेअर लेग। मधून आलेला हा चौकार थोडासा दिलासा देऊन जातोय आणि धावसंख्येला पोहोचवलाय 38 वर। अक्षय नवीन गुलातर निखिल पवारच्या या बॅटमधून आला चौकार कुठेतरी मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आहे। शेवटचा अखेरचा षटक चालू आहे। भूषण येतन लेफ्ट हँड राउंड द विकेट। पुन्हा एकदा पेलर गेट ऑफ ट्राय केला होता क्षेत्ररक्षण अभय वाघमारे, स्वतः कर्णधार तिथे सज्ज आहे, फील्ड करते, एक धाव मिळते। फलंदाज निखिल पवारला एक धाव संख्येने वेद नॉट 7 धुळे पोहोचते 39 वर। अखेरचे 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू पण एखाद्या 2 फटके मोठे आले तो थोडासा फायटिंग स्कोर उभा करू शकतो पार्थ 11 नवी मुंबई समोर। काय होणं मटक्याने पूर्णपणे हवी असणार, कारण हाणामारच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाज तयारीमध्ये असणार। शोधाचा असणार मोठा फटका मला कोणत्या दिशेने मिळेल या शोधामध्ये बघूया अक्षय खरा ठरतो काय।
या शतकात यशस्वी होते का ते बघायला निश्चित प्रेक्षकांना आवडेल. भूषण सन्माननीय गजानन दळवी मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. सुनील राणकर सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते माईचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचंय. गजानन दळवी साहेबांचा सन्मान इथे होतोय. आपलं हार्दिक स्वागत गजानन दळवी साहेब या स्पर्धेमध्ये. फलंदाज लेग बिफोर द विकेट 6वा आदरा बसलाय. 7 गडी बाद. एक दयनीय अवस्था एक क्षणी म्हणता येईल. 39 पण लो स्कोरिंग मॅचेस प्रदीप कधी कधी एक मनोरंजक होतात. बराचसा वेळ आपण बघितलंय. बिल्कुल सैंडी 125 रन जब शारजा कप के फाइनल में भारतीय टीम ने बनाए थे तब किसी ने भी नहीं सोचा था कि भारतीय टीम वो मुकाबला जीत जाएगी. पाकिस्तान मुल्क की टीम को 85 में ऑल आउट करेगी. निश्चित तसंच या लढतीकरी कदाचित प्रेक्षक बघू शकतो पण या क्षणी अडचण आहेत. 7 गडी बाद या क्षणी एक केवळ अवस्था केलेली आहे पार्थ 11 नवी मुंबईनं वेद नॉट 7 तुळेची 39 7 गडी बाद. अखेरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. भूषण तर आपला एंड पुन्हा त्याने चेंज केलाय. तो येणार या क्षणाला लेफ्ट हँड राऊंड द विकेट. नवीन फलंदाज सुबोध सावंत. सुरेख फटका लाजवाब डायरेक्ट एक्स्ट्रेट. जर साईड स्क्रीन असतं तर त्याच्यावर हा चेंडू बदललाय. षटकार. केलंय सुबोधनं. षटकाराने धावसंख्या वेद धुळे संघाची 45 वर. अखेरचा शेवटचा चेंडू पहिल्या डावातला खेळणार सुबोध. भूषण across the bat, lovely ball that is superly outswing and beaten and gather very well behind the wicket. No run, dot ball. शेवटचा अखेरचा चेंडू खाली आल्यानंतर 45 धावा या धावफलकाला लागलाय. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष असेल 46 धावांचं आणि ते कंपल्सरी टार्गेट असेल हे लक्षात ठेवा. पार्थ 11 नवी मुंबई 46 टू विन इन सेकंड इनिंग तुम्ही पाठलाग करणार. 46 धावांचा लक्ष असेल. थोडासा सन्माननीय रोशन मात्रे सर बोनकोड़े गांव के आदरणीय ग्रामस्थ यहाँ पे पधारे हुए तो उनका सत्कार यहाँ पे किया जा रहा है टॉनी मडवी जी की तरफ से. बहुत बहुत शुक्रिया सर आपका अनमोल समय देने के लिए. सन्माननीय राहुल मात्रे भी बोनकोड़े गांव के यहाँ पे आए हुए उनका भी सत्कार यहाँ पे टॉनी मडवी जी की तरफ से किया जा रहा है. बहुत बहुत शुक्रिया सर. संडी गजानन दलवी सर मंच के ऊपर विराजमान हुए. कई मर्तबा क्रिकेट के मैदान से हम लोग ने उनसे जब हम रूबरू हुए तब फिटनेस के बारे में कई सारी बातों से आदरणीय गजानन दलवी सर ने हमें हमेशा ही वाकिफ किया है. स्विमिंग में सबसे ज्यादा माहिर है आदरणीय गजानन दलवी जी और काफी लंबे समय तक अपने फिटनेस को बरकरार रखने के लिए गजानन दलवी सर स्विमिंग करते. सैंडी अगर आप क्रिकेट खेलते हो कोई भी खेल खेलते हो आपके कंधे अगर आपको मजबूत बनाने तो आपको स्विमिंग करना अनिवार्य होता है. प्रदीप 1996चा जो विश्व करंडक श्रीलंकेत संघानं जिंकलेला होता त्याचं प्रमुख कारण होतं स्विमिंग या व्यायामावर कसरतीवर त्यांनी भरपूर भर दिला होता आणि बराचसा हा विश्व करंडक जिंकल्यानंतर त्यांच्या कर्णधाराने म्हणलं का आमचे खेळाडू हे बरेचसे वेळ तलावामध्ये स्विमिंगचा जो व्यायाम करायचा कुणाल आणि त्याचा पूर्णपणे श्रेय दिलं होतं स्विमिंगच्या या पोहण्याला. प्रदीप सैंडी मेरे जो मीडिया मैनेजर है एफएम रेडियो के उनसे मेरी बातचीत हुई थी लंबे समय तक. तब उन्होंने एक जानकारी मुझे दी थी कि जस्टिस लोढ़ा जो कमेटी है भारतीय मूल की बीसीसीआई ने एक कार्यभार उनके पास सौंपा था तो उन्होंने एक स्टेटमेंट दी है बीसीसीआई को. एक मेरे ख्याल से 500 पन्ने का वो स्टेटमेंट है और उसमें लिखा है कि ये जो बीटिंग चलती है क्रिकेट में इसको लीगली किया जाए. देखिए जस्टिस लोढ़ा का ये जजमेंट है. उसके बाद उन्होंने लिखा है कि हम लोग जब टीवी के सामने जब क्रिकेट का मैच देखते हैं खास करके उसमें कई सारे ऐड हम लोग देखते हैं वो ऐड को बंद किया जाए. देखिए ये जस्टिस लोढ़ा का स्टेटमेंट है क्योंकि उन्होंने इसका रीजन दिया है सैंडी. अगर हम लोग फुटबॉल का मैच देखते हैं तो बार बार ब्रेक नहीं आता है. तो जस्टिस लोढ़ा का ये जो स्टेटमेंट है ये बीसीसीआई कितना मानता है ये तो आने वाला समय यहां पे बताएगा. लेकिन बीटिंग अगर लीगली की जाए तो मेरे ख्याल से कुछ भी हो सकता है क्रिकेट में. तर 46 धावांचा
लक्ष्याचा पाठवण्या करण्यासाठी 2 फलंदाज, पण तोपर्यंत अजूनही मला सांगावं असं वाटतं कारण पूर्ण 46 धावा जसं माझे साथी एक्सपर्ट कॉमेंटेटर प्रदीपने सांगितलं एक चांगलं उदाहरण दिलं होतं 1985चा शारजाचा, त्याच्यामध्ये 125 धावांचं टार्गेट पाकिस्तान समोर 87-85 धावांना उद्ध्वस्त केलं. त्याच्यामध्ये सुनील गावस्करने सर्वोत्तम 4 झेल घेतले होते आणि पूर्णपणे या पाकिस्तान संघाला स्वीप केलं होतं आणि तसं 46 धावांचा हा सुरक्षितपणा कुठपर्यंत वेद नॉट 7 धुळे जो दूरून आलेला आहे तो कसं संरक्षण कवच देतोय ते सांगण्यासाठी त्याच्या काय इकडचे तिकडे आकडे होतील, समीकरण रोखलं जाईल, धावांचा वेध घेतला जाईल हे सांगण्यासाठी अजून एक चांगली आवाज ज्याने या इर्तीमध्ये ज्याला एक्सपर्ट कॉमेंटेटरच्या या एक्सपर्टला पूर्णपणे एअर ऑफ द कॉमेंटेटर हा एक किताब देण्यात आला होता आणि किरण स्मृती घनसोली याचे आयोजन केलं होतं बेटी बचाव हा चांगला संदेश त्या टुर्नामेंट दिला होता आणि तिथे या एक्सपर्ट कॉमेंटेटरला इमर्जिंग कॉमेंटेटर असं तो किताब दिलाय त्याला घेऊन येतो या सामन्याचं उर्वरित धावतं समोरचन सांगण्यासाठी. ये कुणाल. धन्यवाद सँडी. विचारे सर, आपण पाहतो अतिशय चांगली मॅच आहे. 46 धावा पूर्ण टार्गेट इथे पार करायचं आहे पार्थ रॉयल बोनकोडे नवी मुंबई या संघाला, कारण 45 धावांवर रोखले विथ नॉट 7 या संघाला. अतिशय चांगली मॅच असेल कारण गोलंदाज जो वापरला जातोय निखिल आणि समोर फलंदाजीसाठी आहे राम. नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज जयेश पाटील. तर एका इकडे ऐरोलीचा जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तर डावखुरा फलंदाज सज्ज होताना दिसेल, समोर निखिल हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. तर निखिल काळा चौकीचा हा गोलंदाज सज्ज होताना दिसेल. क्षेत्ररक्षणाची सजावट केली डावखुरा हाताच्या फलंदाजासाठी. स्ट्राईकवर आपण पाहतोय राम आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी जयेश. राईट बाजू विकेट. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर किंचितसा वळण घेतोय, बाहेरच्या दिशेने वळण होतोय चेंडू. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा नियम. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग झाला उजव्या डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. हा चेंडू बाहेरच्या दिशेने जरूर वळण घेतला आणि लगेचच पंचांनी हेरलं. आशिष साळुंके यांनी हा व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. श्री गणेशा होतोय व्हाईट बॉलने. दुसरा चेंडू मात्र आखुडप्याचा होता, बॅकफुटवर गेला, शॉर्ट आर्म पुल केलाय, चेंडू हवेत आहे मिड विकेटच्या दरम्यान. ट्रॅव्हल होतं, 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु नो चान्स. 1 बाउन्स 2 बाउन्स सी मारे का बाहेर. 4 रन्स. पहिलं षटक प्रगती पथावर आणि रामच्या बॅट मधून एक चांगला चौकार, देखना चौकार. आखूड टप्प्याची गोलंदाजी केली जाते सँडी परंतु मिड विकेट ठेवला नाही आणि त्याचं प्रात्यक्षिक मात्र 4 धावांमध्ये पाहायला मिळालं प्रेक्षकांना. एक चांगली धावगती उभारताना फलंदाज. पुन्हा एकदा आता तर बॅकफुटवर गेला, हलक्या हाताने फक्त टॅप केला चेंडू गलीच्या दरम्यान. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, चेंडू अडवतोय तोपर्यंत खरा फेकी, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागेल कारण जयेशने मात्र घर पुढच्या दिशेने सोडलं होतं. तोपर्यंत एक धाव मिळते फलंदाज राम याला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावांवर. टार्गेट जरूर मी म्हणेन 46 धावांचा आहे आणि कंपल्सरी धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. अजूनही 40 धावांची आवश्यकता असेल. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर असताना क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय डावखुरा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज आल्यानंतर नेहमीच डोकेदुखी ठरते गोलंदाजाची. तर काहीशी तशाच प्रकारची डोकेदुखी पाहायला मिळते कारण आता मात्र क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. एक क्षेत्ररक्षक मिडविकेटला तैनात केला जातो तर एक लॉंग ऑन तैनात करण्यात येतोय. या 38 रिंगणाच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण. रिंगणाच्या आतमधलं जर तुम्ही क्षेत्ररक्षणाचा विचार केला, बॅकवर्ड पॉईंट एक, कव्हर पॉईंट एक, मिड ऑफ तैनात आहे. एक मिड ऑन आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट थर्ड मॅन. परंतु शॉर्ट फाईन लेगच्या वरून मात्र चांगला प्रहार करताना जयेश चेंडू जातोय फाईन लेगच्या दरम्यान. तिथे क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव मात्र पूर्ण होताना दिसते. 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावांवर. सुरेख फटकेबाजी इथे मात्र जयेशच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळते. याच जयेशने जरूर ठाणे विभागात जाऊन देखील अर्धशतक लगवलंय. मुंबईचं नाव तिथे मात्र पोहोचवलं होतं जयेश पाटील. मॅन फ्रॉम ऐरोली. ऐरोली गावातला हा खेळाडू आहे आणि डावखुरा फलंदाज राम खेळताना दिसतोय. येतोय फोर्थ विकेट गोलंदाज निखिल. निखिल टू राम.
पुन्हा एकदा आखोटप्पेची गोलंदाजी, त्याला मात्र पुल केला चेंडू मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षण होतंय, फेकी होते, तोपर्यंत एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अक्षय याचं. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वर. तर 10 आकड्याचं जर तुम्हाला महत्व जाणायचं असेल तर आपण पाहतो सचिन रमेश तेंडुलकर 10 नंबरची जर्सी. फुटबॉलमध्ये लिओनेल मेसी सारखा खेळाडू ज्याला फिफाने त्याचा सन्मान केलाय मोठ्या प्रमाणावर नुकताच एका फंक्शन मध्ये. तर आपण पाहतोय 10 नंबर एक चांगला नंबर आहे आणि त्याचबरोबर सुनील गावस्कर सरांचा वाढदिवस देखील 10 तारखेला असतो. 10 धावा फलकावर लागल्यात आणि चांगलं क्रिकेट मात्र जरूर पाहायला मिळालंय. परी 11 हा संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल झालाय, परंतु पार्थ रॉयल बोनकोडे हा संघ इथे खेळताना दिसतोय मुंबईचा हा संघ. ओव्हर द विकेट. आता मात्र खराब शॉट सिलेक्शन, पूर्णपणे अक्रॉस द लाईन. आपल्या तिन्ही यष्ट्या सोडल्या होत्या आणि इथे मात्र यष्ट्यांचा छेद केला गोलंदाजाने. गडीबाद डीजे. तर पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र होताना दिसतंय. जयेश पाटील बाद झाला. 10 धावा संघाची फलकावर लागतात आणि एक गडी बाद होते पार्थ रॉयल बोनकोडे या संघाचा. आपण पाहतोय NMPLच्या माध्यमातून नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील हा संघ उतरला होता. याच नावाने हा संघ खेळत होता आणि या संघाचे संघ मालक होते सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब. ते देखील या स्पर्धेमध्ये या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत मी करतोय. दुसरा फलंदाज सध्या मैदानात जाताना दिसतोय विशाल, मॅन फ्रॉम धारावे. गावदेवी धारावे संघाचा एक चांगला खेळाडू आहे. दुरुक्का एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय कमी वयात अतिशय मोठमोठी शिखरं गाठली त्या खेळाडूने मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये. पाहूया विशाल कशा पद्धतीचा खेळ सादर करतो या मैदानावर. सम्माननीय संदीप भगत वाशी गांव के बंदा पर्वत, मेरी उनसे गुजारिश है कि मंच के ऊपर आइए सर प्लीज. तर आपण पाहतोय संदीपजी भगत साहेब निशांत भगत यांचे हे बंधू आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. विथ द नॉट 7 संघाचे संघ मालक देखील आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. रवी कोरडे आणि त्यांच्याच बरोबर इथे उपस्थित आहेत संदीपजी भगत. आपलं हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या आहे 10 धावांवर स्थिर. फलंदाज विशाल सज्ज होताना दिसेल. समोर गोलंदाज निखिल, काळा चौकीचा हा खेळाडू. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. चेंडू चालला होता वाडीश मिडॉनला, तिथे क्षेत्ररक्षण होतंय, चेंडू फेकला जातोय, तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपतंय. पहिल्या षटकाची समाप्ती, एक गडी बाद, 10 धावा. सम्माननीय संदीप जी भगत जी का सत्कार यहाँ पे किया जा रहा है सुनील रानकर जी द्वारा. तालियां बजाइए दोस्तों. थैंक यू. तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 10 धावांवर जाऊन पोहोचली. पहिलं षटक समाप्ती होताना दिसते. यानंतरची मॅच लगेच असेल परी 11 नवी मुंबई. या संघाने जरूर तयार राहायचं आहे. पहिलं षटक समाप्ती झाली. 10 धावा फलकावर लागल्यात. एक विकेट मात्र जरूर मिळवलाय. मोहिंदर अमरनाथ स्टँड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल बालाजी. आपण पाहिलं होतं भारतीय संघात देखील बालाजी होता, परंतु त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास भारतीय संघातून झाला. त्यानंतर कमबॅक करण्याचा खूप वेळा बालाजीने प्रयत्न केला. IPLचं माध्यम असो, परंतु हा बालाजी मात्र वेगळा आहे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. शरीरयष्टीचा जर विचार केला तर त्या बालाजीची शरीरयष्टी आणि या बालाजीची शरीरयष्टी हाईट फॅक्टर जवळपास सारखा दिसतोय. पाहूया गोलंदाजी शैली कशी आहे. सुरेख गोलंदाजी, पंचाकडे अपील आणि गडी मात्र बाद. घाटले के ये डीजे, ये विशाल की आवाज है नवी मुंबई. और ये विशाल जिनकी जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है. क्या बात है यार विलास, घाटले के मुस्कुरा रहा है. और क्या 101 संगीत आपके खिदमत में. ये विशाल घाटला के यहाँ पे आए हुए विलास डीजे, इनके जरिए एक से बढ़ के एक संगीत आपको यहाँ पे सुनने के लिए मिल रहा है. बहुत बहुत शुक्रिया विलास घाटला के डीजे. तर आमचे मित्र किरण सुतार आणि सागर कोळी यांचं देखील मंचावर आगमन आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर अभिजित म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. केशव
अंकल म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रेमनाथ पाटील आमचे दादा आहेत तळवलीचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं या संजय पाटील मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम असं आयोजन. सन्माननीय संजय पाटील अंकल हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतिशय चांगले खंदे शिलेदार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून असो, घनसोली नोटचा विकास असो, अप्रतिम विकास त्यांच्या माध्यमातून गेले सातत्याने केला जातोय असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिलेदार संजय पाटील अंकल. आता जरा फुलर लेनचा चेंडू होता, त्याला फ्लिक केला, दिशा दिली, चेंडू चालला होता शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध. तिथे क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना दिसते. समजदारीचे क्रिकेट मी म्हणेन, कारण आपण पाहतोय या अगोदर 2 विकेटचं पतन झालंय. विकेट देण्याचा प्रयत्न नाही परंतु धावा मात्र वाढवाव्या लागतील, कारण धावांचं समोर धुळ्याचे देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. म्हणजे धुळ्यावरून एवढ्या लांबवरून हा संघ आलाय, या संघाला कमी लेखून चालणार नाही, कारण हा संघ एक मातब्बर संघ आहे. काळा चौकी त्याचबरोबर धुळे मिश्रित हा संघ आहे. म्हणजेच 2 वेगवेगळ्या ठिकाणावर हे संघ इथे उपस्थित झालेत. संघाची धावसंख्या 11, 11 लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान ट्रॅव्हल झाला होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं अजित मोहिते मॅन फ्रॉम काळा चौकी. संघाची धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकते, परंतु जरूर विशाल त्याच्याबरोबर खेळणारा खेळाडू अभय वाघमारे, मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला अतिशय नावाजलेला सितारा. आता तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचला होता सँडी, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता. हा चेंडू जर तुम्ही मिडल आणि लेग स्टंपच्या मधोमध जर असता तर हा फटका जरूर फाईन लेगच्या वरून गेला असता, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप पासून चेंडू फाईन लेगला टोलवणं तितकंसं कठीण काम असतं आणि तेच कठीण काम अभय करायला प्रयत्न करत होता आणि तो मात्र प्रयत्न फसला. इथे मात्र जरूर बॅट डोक्यावर आपटतोय, म्हणजे कुठेतरी चूक केली हे अभयला देखील ध्यानात आहे. फलंदाज बाद. डीजे थँक्यू. उस्मान पटेल एका षटकामध्ये 24 धावा. युट्यूबवर तलोजाच्या प्रेक्षकांसाठी माहिती देतो, युट्यूबवर व्हिडिओ अपलोड झालेली आहे, तुम्ही घरी देखील ही व्हिडिओ पाहू शकता. अभय वाघमारे त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या मित्र परिवारासाठी माहिती देतोय की युट्यूबवर तुमची घेतलेली या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक अपलोड झालेली आहे, तुम्ही घरी बसून देखील ही हॅट्रिक बघू शकता. ओव्हर द विकेट गोलंदाज. फुलर लेनचा चेंडू होता, पंचाकडे अपील, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन होती, पंचांनी तेच हेरलं आणि ते मात्र पंचांनी कळवलं लेग बाईटचा इशारा. जरूर सँडी मी जरूर बनेन, कारण आपण पाहतोय ज्यावेळेस LBW ची अपील होते पंच काय लक्षात घेतात, चेंडूची लाईन लक्षात घेतात, त्यानंतर चेंडूचा टप्पा कुठे पडला होता हे लक्षात घेतात, आणि तिसरी गोष्ट म्हणजे हाईट फॅक्टर, चेंडूची हाईट काय होती. इथे मात्र सरळ पंचांनी कळवलं हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. संघाची धावसंख्या 2 ओव्हर झालेत, 2 षटकामध्ये धावसंख्या फक्त 13. डीजे लौट कर मैं न जाऊंगा खाली.
प्रदीप कुणाल या फटक्याबद्दल खरोखरच तोड नव्हती. काय एका क्षणाला एक गतीची परीक्षण केलं. स्टायलिश शॉट रोहित शर्मा. सँडी या फटक्याच्या बाबतीत तर जरूर मी म्हणेन, परंतु त्या अगोदर मी या खेळाडूची ओळख तुम्हाला करून देईन. प्रमोद म्हात्रे हा खेळाडू आहे, देसाई गावचा हा खेळाडू आहे. या खेळाडूने अनेक वर्षे क्रिकेटची सेवा केली, अनेक वर्ष हा खेळाडू खेळलाय. प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेस या नावाने आपण ज्यांना ओळखतो, प्रमोद पाटील सानपाडा गावचे, त्यांच्याबरोबर देखील या प्रमोद म्हात्रेने खेळ केलाय. ओव्हर द विकेट. आता तर जरूर फ्लिक केलाय, चांगला क्लास टायमिंग, क्लास फटका. नेहमीच म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. या फटक्यामध्ये क्लास होता, हा क्लास या फटक्यामध्ये दाखवलाय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचली. दुसरं दुहेरी घर पार करते, धावसंख्या 20. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत, 20 धावा पूर्ण. प्रमोद जोपर्यंत खेळपट्टीवर आहे, एकेरी दुहेरी धावांचा भरणा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु नॉन स्ट्राईक एंडला असलेला खेळाडू विशाल याला कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. 15 चेंडू 26. आता मात्र प्रमोद याच्या बॅट मधून चेंडू फाईन लेगच्या वरून 1 बाउन्स, 2 बाउन्स, पल्लू शॉट फॉर रन. थँक्यू शांताबाई. हे गीत सध्या महाराष्ट्रभर हे गीत गाजतंय, परंतु अतिशय कमी पैशामध्ये हे गीत विकलं गेलं होतं सँडी, कारण भावाची तब्येत खराब असल्यामुळे त्या गीतकाराने हे गीत मात्र अतिशय कमी पैशात विकलं. परंतु धावसंख्या 24 एप्रिल 1973 जन्मदिवस सचिन रमेश तेंडुलकरचा. धावसंख्या 24 वर्ष क्रिकेट खेळला. आता मात्र पूर्णपणे अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. प्रमोद म्हात्रे याचा प्रयत्न फसतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या स्थिर आहे 24 धावांवर, 24. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जरूर निखिल पाहायला मिळतोय. त्याच्या विरुद्ध आतापर्यंत 2 चौकार लगवलेत आणि धावसंख्या 24. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 13 आणि 22 धावांची आवश्यकता. आता मात्र पूर्णपणे सुरेख गोलंदाजी, त्रिफळा उद्ध्वस्त. कमबॅक केलंय निखिल याने, कारण दाखवलंय की माझ्या षटकामध्ये 2 चौकार आले, परंतु मी देखील कुठेही कमी नाही. सुरेख गोलंदाजी केली. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू आणि यष्ट्यांचा वेध गेला. आपण पाहतोय मंचावर सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील. यंदाच्या नवंबर टेनिस क्रिकेट जगतामध्ये 2 षटकामध्ये 1 धाव दिली आणि हॅट्रिक मिळवली. 4 खेळाडूंना बाद केलं. असं सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील इथे उपस्थित झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर भानुदास पाटील यांचं देखील आगमन होतंय. यांचे ज्येष्ठ बंधू आहेत प्रमोद पाटील यांचे, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये धावसंख्या आहे 24. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता आहे. या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठला संघ जिंकतोय हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चालतोय रेडिओ जॉकी प्रदीप विचार यांच्याकडे. धन्यवाद. तर सँडी यांच्याकडे धन्यवाद. फेरबदल पुन्हा एकदा. थँक्यू कुणाल, थँक्यू व्हेरी मच. 12 चेंडू आणि 22 धावा. एकदम आकाश स्वच्छ आहे, स्पष्ट दिसतंय. असं कधीही घडणार नाही जे घडलं होतं 1992 साली साऊथ आफ्रिका वर्सेस इंग्लंड. बरोबर 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता आणि पावसाने जशी हजेर लावली, डकवर्थ लुईस या एक जबरदस्त समीक्षकाने आकड्यांची फेरफार केली होती. 1 चेंडू मध्ये 23 धावांचं लक्ष आलं होतं प्रदीप. और उसके बाद वो जो चोकर्स का टैग उनके ऊपर लगा सँडी, उसके बाद जो चोकर्स का टैग उनके ऊपर लगा वो आज तक गया नहीं है सँडी. एक ब्रांड होता है, एक ब्रांड आपके पीछे जब पड़ जाता है तब छूटने का नाम नहीं लेता. और इसीलिए साउथ अफ्रीका की टीम पूरी तरह से उस ब्रांड को छुड़ा नहीं पा रही है, अपने आप से उसका पीछा नहीं छोड़ा पा रही है. येस, पण असं बघूया तेच संकेत वर स्पष्ट नाही. मनगडामध्ये ताकदीच्या बळावर हा सामना जिंकण्याची पूर्णपणे संधी असणारच, खास करून पार्थ 11 नवी मुंबई. 12 चेंडू आणि 22 धावा. तर षटक घेऊन येतोय सुबोध, ज्याने षटकार ठोकून धावसंख्येला आकार दिला होता. तोच गोलंदाज आणि सरळ बॅकफुटवर गेलाय आणि काय जबरदस्त स्क्वेअर कट आहे. लॉंग चेस होते, चेंडू बाजी मारतोय असाच झालाय. चेंडूला स्पष्ट बाजी मारलेली आहे. चेंडू सीमा पार. डीजे थँक्यू व्हेरी मच. 11 चेंडू लक्ष आले. समीकरण 18 धावांचं. 11 चेंडू 18 धावा. कशमकश जरूर चालू राहील, परंतु एखादा डॉट बॉल जर सुबोधनं टाकला तर थोडासा दड बनेल.
चेअर्स कर आणि त्यांना नाचण्यासाठी हे गाणी जास्त वाजले पाहिजे. धन्यवाद अनिल म्हात्रे साहेब. 11 चेंडू 18 देवा. शॉर्ट हेडमॅन शॉर्ट बॅकवर्ड आणि इथे टायमिंग सुरू आहे. काय जबरदस्त फटका आहे या धारावेचा विशालचा. खेळतोय क्षणी पार्थ षटकार. डीजे सन्माननीय माजी महापौर अशोक गावड़े जी, सम्माननीय नगर सेवक है, इनका यहाँ पे आगमन हुआ है. मैं उनका आप सभी की तरफ से, संजय पाटिल जी की तरफ से हार्दिक स्वागत करता हूँ. 10 चेंडू 12 असं समीकरण झपकन खाली आहे. जवळ आले विजयाच्या दृष्टीपास आणलेलं आहे. पुढला चेंडू व्हेरी गुड बॉलिंग. दॅट इज पूर्ण ऑन लाईन चेंडू आणि डायरेक्ट हिट. बेस पडलेली आहे. पंचांचा इशारा या दाद मान्य केले, उचलून धरलाय. कारण चेंडू स्टंपला जरूर लागला असेल, कारण बेल्स पडल्यात याचा कुठेतरी मात्र, पण पंचांनी बाजू उचलून दिलेली आणि मात्र विशाल इथे वाद घालू नका विशाल. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण बेस नंतर जरूर पडलेला होता आणि बेस पडल्याने ते योगायोग म्हणायला लागेल. कारण पण विशालला मात्र थोडासा हा निर्णय कुणाल प्रदीप कुठेतरी मात्र खटकतोय. संडी कभी कभार क्या होता है क्रिकेट में, जब गेंदबाजी करते हैं गेंदबाज, गेंद स्टंप के बीच में से चली जाती है, बेल्स नहीं गिरता है और उसको आउट नहीं दिया जाता है. लेकिन यहाँ पे गेंद लगी और बेल्स मेरे ख्याल से थोड़ी सी ऊपर गिल्लियों के ऊपर लगी थी और गिल्ली एक नीचे गिरी और इसलिए एम्पायर ने यहाँ पे विशाल को आउट दे दिया. कारण काही सेकंदांनी हा जरूर बेल्स पडले होती, पण क्रिकेटर आहे हा विशाल पूर्णपणे चांगल्या मोक्याच्या क्षणी आपण भरवतो. एक सम्माननीय अशोक जी गावड़े जी का यहाँ पे सत्कार किया जा रहा है शॉल और फूलों के गुलदस्ते के साथ. ये सम्माननीय माजी महापौर है और आदरणीय नगर सेवक है. बहुत बहुत शुक्रिया सम्माननीय अशोक जी गावड़े सर, आपका अनमोल समय देने के लिए. 9 चेंडू 12 असं समीकरण, असं इक्वेशन येतंय. समोर पार्थ नवी मुंबई समोर वेद नॉट आउट 7 धुले यांनी लक्ष ठेवलं 46 धावांचा, पण या क्षणी जरुरी आहे जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 12 धावा. सुबोध फटका चांगला आहे, दरी शोधलाय. व्हॉट अ ग्रेट शॉटर, सुपर्ब टायमिंग. रवींद्र तोच हा विकलांग, तोच असा एकदम विकलांच्या टीम मधून खेळला ज्याने 115 धावांची साऊथ आफ्रिकेला जाऊन एक तडाखेमान शतक टोकले होतं. व्हॉट अ ग्रेट यार. पूर्णपणे विकलांग मात करणारे हे खरोखरच अभिव्यक्त, पूर्णपणे अद्भुत असं चमत्कारी आहे. टायसन, त्याच्यानंतर मोहम्मद हफीज ऑफ द पाकिस्तानी. विकलांग असताना क्रिकेट बऱ्याच कारकिर्दीत लांबलेली होती. लुक एट दॅट नवी मुंबई. विकलांग आणि काय जबरदस्त 2 लागवला षटकार आणि सामन्याला पूर्णपणे विराम. व्हॉट अ ग्रेट शॉट यार रवींद्र. सामन्यामध्ये दुसरा. परी 11 नवी मुंबई आणि पार्थ रॉयल बोनकोडे. टॉस आडिया